नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग मालिकेचा आजचा म्हणजेच 18चा सविस्तर रिव्ह्यू आज आपण बघणार आहोत. आणि खरं सांगू का, आजचा भाग जरी थोडासा लहान असला, शनिवार असल्यामुळे अर्धा तासाचाच, तरी त्यातली प्रत्येक सीन, प्रत्येक डायलॉग आणि प्रत्येक प्लॅन इतका खोल आहे ना, की अंगावर काटा आणणारा अनुभव देतो. सुरुवात होते ती कालच्या शेवटच्या सीन पासून. प्रिया स्वतःशीच बोलत असते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच क्रूर स्मितरेषा दिसत असते. ती म्हणते, अरे, जर गुन्हेगारीसाठी अवॉर्ड असता ना, तर तो नक्की तुलाच मिळाला असता प्रिया. स्वतःचं कौतुक करत ती पुढे म्हणते, काय फसवलंस तू अर्जुनला, इतक्या हुशार वकिलाला, जो कधीच केस हरलेला नाही, त्यालाच खुनाच्या केसमध्ये अडकवलंस, तेही इतक्या शिताफीने की त्याला कळलं सुद्धा नाही. आणि इथेच आपल्याला दाखवतात तो धक्कादायक क्षण, शांताची डेड बॉडी अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीत. हो मंडळी, प्रिया इतक्या थंड डोक्याने सगळं प्लॅन करते की ती स्वतःच म्हणते, शांता इतके दिवस अर्जुनच्या संपर्कात होती, पोलिसांना संशय येणारच की अर्जुननेच तिला लपवलं असेल, आणि आता ही डेड बॉडी त्याच्या गाडीत सापडली तर अर्जुन सरळ फासावर. पण इथेच प्रिया अजून एक पाऊल पुढे जाते. ती विचार करते, पोलिसांचं लक्ष गाडीपर्यंत कसं आणायचं. आणि मग ती थेट गाडीच्या नंबर प्लेटचा स्क्रू सेल करते. हो, अगदी स्क्रू ड्रायव्हर घेऊन, आणि त्याही आधी हातात ग्लोव्ज घालून, म्हणजे पुरावा सुद्धा राहणार नाही. प्रेक्षकांनो, खरंच इथे प्रश्न पडतो, प्रिया मेकॅनिक आहे काय? कारण इतकी सगळी इक्विपमेंट तिच्याकडे रेडी असते. आणखी एक गोष्ट लक्षात येते, अर्जुनची आधी पांढरी गाडी होती, पण आता ही काळी ब्राऊन गाडी दाखवली आहे. आणि सगळ्यात मोठा प्रश्न, इतकी मोठी डेड बॉडी प्रियाने एकटीने उचलून कशी टाकली डिक्कीत, हे मात्र दाखवलंच नाही. पण प्रिया थांबत नाही, ती नंबर प्लेट सुद्धा काढून टाकते. आता पुढचा प्लॅन, सीसीटीव्ही. ती मनात म्हणते, आता फक्त पोलिसांनी गाडी थांबवली पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती फोन करते संतोषला. हॅलो संतोष, पनवेल सोडलंस ना? संतोष सांगतो, तो लोणावळ्याला पोचला आहे. थोडा घाबरलेलाच असतो, पण प्रिया त्याला शांत करते. टेन्शन घेऊ नकोस, सगळं मी सांभाळलं आहे. आणि मग येतो सगळ्यात मोठा गेम. ती सांगते, एक सिनियर इन्स्पेक्टर आहे, सागर पाटकर. अर्जुनमुळे तो सस्पेंड झाला होता, त्याच्या मनात अजूनही राग आहे. त्याला फोन कर आणि सांग की अर्जुनला मोठ्या गुन्ह्यात अडकवायचे. त्याची गाडी थांबव आणि डिक्की चेक करायला लाव. काय प्लॅन आहे ना मंडळी. बदला, संधी आणि षडयंत्र सगळं एकाच वेळी वापरत आहे प्रिया. आणि यानंतर आपण पाहतो, प्रिया स्वतःशीच बोलते, सुभेदार आता फासावर जाणार. सुभेदार कुटुंबाची शोकांतिका सुरू झाली आहे. आणि मी आता या घराची मालकीण होणार. पण बाहेर येताना मात्र ती रडण्याचं नाटक करते. अर्जुन भाऊजी, अरे वाह, अभिनय पण फुल ऑन. दुसऱ्या बाजूला पोलीस स्टेशन मध्ये अर्जुन आणि चैतन्य यांचं संभाषण. चैतन्य सांगतो, आपण जामीन घेऊ शकतो, पण अर्जुन ठाम, नाही, जर मी जामीन घेतला तर लोकांना वाटेल की मी दोषी आहे आणि मला ते मान्य नाही. तो पुढे सगळ्यांना सूचना देतो, सावंत सर, पोस्टमॉर्टम रिपोर्ट लक्षात ठेवा. चैतन्य, एकही पॉइंट मिस करू नकोस. सायलीची मदत घे, आपण स्वतः पुरावे गोळा करू. अर्जुनच्या डोक्यात एकच विचार, शांताची बॉडी माझ्या गाडीत आली तरी कशी. आता सीन शिफ्ट होतो. सुभेदारांच्या घरीपणा ताई रडत असतात. माझ्या मुलावरच का संकट येतं. प्रतापराव त्यांना समजावतात, आपला अर्जुन सत्यासाठी लढतो, त्याला काही होणार नाही. सगळं कुटुंब एकत्र, पण काळजीत. आणि त्याच वेळी प्रिया बाजूला उभी राहून हे सगळं ऐकत असते आणि मनात म्हणते, तुम्हा सगळ्यांना मी कोंडीत पकडणार. आणि लगेच नाटक, मी चहा आणू का. बाहेर मात्र वेगळाच तमाशा. पत्रकारांचा मारा. गेटमध्ये घुसून ते थेट प्रश्न विचारायला लागतात, तुमच्या मुलाने खून केला का. त्या बाईचा तुमच्याशी काय संबंध. प्रतापराव संतापतात, माझा मुलगा निर्दोष आहे, पण एक जण तर मर्यादा ओलांडतो. अर्जुनच्या फोटोवर माती फेकतो आणि कल्पनाताईंना काळं फासायला जातो. एंट्री सायलीची. सायली सरळ त्या माणसाचा हात पकडते आणि मग सुरू होतो तिचा सडेतोड संवाद. तुम्ही पत्रकार आहात की न्यायाधीश. कोर्टाचा निर्णय होण्याआधी तुम्हीच निकाल देताय. गाडीमध्ये बॉडी सापडली म्हणजे खून त्यानेच केला. हा नियम कुठे आहे. ती इतक्या दमदारपणे बोलते की सगळे गप्प. आणि शेवटी ती अर्जुनचा फोटो उचलते, त्यावरची माती पुसते, मांडते, आज मी फक्त या फोटोवरील डाग पुसलाय, पण लवकरच माझ्या नवऱ्यावरचा आरोपही पुसून टाकणार. काय सीन होता हा मंडळी. अक्षरशः टाळ्या वाजवाव्याशा वाटतात. पुन्हा पोलीस स्टेशन. इन्स्पेक्टर पाटकर अर्जुनला चिडवतो, काळा कोट घालणारा वकील आता जेलमध्ये.
कितीही प्रयत्न कर, सुटणार नाहीस. पण अर्जुन शांत, डोळ्यात डोळे घालून उभा. चैतन्यही भिडतो. तुमचं काम प्रामाणिकपणे करा आधी, आणि इथेच दिसतं पाटकरचा राग वैयक्तिक बदला. शेवटी सुभेदार कुटुंब एकत्र उभं राहतं, हातात हात घेतं, आणि पत्रकार मान खाली घालून निघून जातात. तर मंडळी, आजचा एपिसोड जरी शॉर्ट अँड स्वीट असला तरी त्यातली तीव्रता, भावना आणि प्लॅनिंग जबरदस्त होतं. आता सगळ्यात मोठा प्रश्न, अर्जुन स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करणार? सीसीटीव्ही फुटेज मिळणार का? प्रियाचा खेळ कधी उघड होणार? प्रोमोमध्ये सायली सांगते अर्जुन स्वतःची केस स्वतः लढणार, आणि हे ऐकून प्रिया थोडी घाबरलेली दिसते. म्हणजेच आता गेम उलटायला सुरुवात झाली आहे. मंडळी, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. अशाच सविस्तर स्टोरीसाठी आपल्या पेजला ठरलं तर मग फॉलो करायला विसरू नका.